हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मिनरल्स आणि ओर्स किंवा खनिजे व धातुके ह्याच्याविषयी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण यांचा डिफरन्सेस बघून घेऊ, मिनरल्स आणि ओर्सचा काय असतं. आता मिनरल्स जेव्हा म्हणतो, मिनरल्स मध्ये मेटल आणि नॉन मेटल दोन्ही असू शकतात. मेटलचा पण कंपाऊंड राहू शकतात, नॉन मेटलचे पण राहू शकतात. असं काही गरज नाही फक्त मेटलचे असले पाहिजे. तर जर समजा ह्या कंपाऊंड, आता कंपाऊंड म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे की ऍटम्स असतात, ऍटम्स एकत्र आले म्हणजे केमिकली एकत्र आले तर त्याला काय म्हणतात, कंपाऊंड. तर हा जो कंपाऊंड असतात ह्यांचे मेटल्स किंवा नॉन मेटलचा, तर ह्याच्यासोबत काही इम्प्युरिटीज असतात मातीच्या किंवा आणखी बऱ्याच काही इम्प्युरिटीज असतात. तर त्या इम्प्युरिटीज आणि हे सगळं मिळून ह्याला काय म्हणतात, मिनरल म्हणतात. पण ह्याच्यातून आपल्याला फक्त जर मेटल काढायचं आहे, नॉन मेटल नाही, लक्षात ठेवा, फक्त मेटल काढायचं आहे. आणि हा मेटल काढताना आपल्याला लागत आहेत 5 रुपये आणि बाजारात विकला जातोय 10 रुपयाला. म्हणजे काय, हा इकॉनॉमिकली व्हायबल आहे, आपल्याला फायदा ठरतोय. मग ह्याला काय म्हणणार, ओर. ओ आर ई, ओर. ठीक आहे. पण हेच जर याला 5 रुपये लागत आहे काढायला आणि बाजारात विकल्या 4 रुपयाला जात आहे, तर आपल्या फायद्याचाच नाही ना तो. म्हणजे हा ओर झाला नाही, हा ओर झाला. ठीक आहे, जो आपण इकॉनॉमिकली आपल्याला फायदा ठरेल तो ओर असतो. ठीक आहे, ही डेफिनेशन सांगितली आहे. पण ही जी डेफिनेशन आहे ही 10वीच्या जो बोर्डाचं पुस्तक बुक आहे त्याच्यातली आहे. तर तो जो चॅप्टर आहे तो मेटॅलर्जी नावाचा चॅप्टर आहे. तर मला हे वाटतंय की ह्याने ही जी डेफिनेशन घेतली आहे ती त्याला अनुसरून किंवा त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतली आहे. आता ही डेफिनेशन काय बघू. द कंपाऊंड्स ऑफ मेटल्स दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज म्हणताय. आता कंपाऊंड्स ऑफ मेटल्स, फक्त मेटल्स नाही ते ऍक्च्युली नॉन मेटल्स पण असतात, पण मला वाटतंय की त्यांनी फक्त त्या मेटॅलर्जी चॅप्टरला अनुसरून घेतली आहे डेफिनेशन. खरी डेफिनेशन बघायला गेली तर काय, नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक किंवा असेंद्रिय सबस्टन्सेस, तर ते जर आपल्या पृथ्वीच्या पोटात सापडत आहेत त्याला म्हणतात मिनरल्स. आता ह्यांनी डेफिनेशन घेतली आहे की धातूंची संयुगी असतात ती अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्याला म्हणतात. पण ही जास्त ब्रॉडर आणि मोर करेक्ट डेफिनेशन आहे, ही थोडीशी नॅरो डेफिनेशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ओर्स आपण सांगितले की जे आपण इकॉनॉमिकली किंवा आपल्याला फायदे ठरेल अशा रीतीने काढतो मिनरल मधून, त्याला ओर म्हणतात. आता गँग किंवा मृदा अशुद्धी, आता तुम्हाला सांगितलं होतं मिनरल्स असतं, मिनरल्स मध्ये कंपाऊंड्स असतात आणि कंपाऊंड सोबत काही मातीच्या अशुद्ध्या असतात. तर मातीच्या अशुद्ध्या म्हणजे माती असते ना, आपण आता तुम्ही एखाद्या कोणत्या म्हणजे खाणीच्या जवळपास गेले, जे तिथून तुम्हाला बरेचसे आजूबाजूला मातीचे ढिगारे दिसतील. ठीक आहे, तर ते मातीचे ढिगारे आणि सोबतच ते जे कंपाऊंड्स असतात ते सगळं मिळून काय तर मिनरल्स असतं. आणि त्या मिनरल्स मधून जे आपण मातीचा ढिगारा काढतो किंवा माती काढतो, जी मातीची अशुद्धी काढतो, त्याला काय म्हणतात, गँग. ठीक आहे, हे गंगू नाही आहे, गंगू नाही आहे, गँग आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे मिनरल्स आहेत ते फॉर्म कसे होतात ते बघू. आता हे खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट खूप जास्त इथून सुरू होतं. मेटॅलिक मिनरल्स आणि त्याचे ओर्स, त्याचे जे कंपाऊंड्स वगैरे आहेत, हे वगैरे अल्युमिनियमचे ओर्स वगैरे आहेत ते आपण बघू पुढं, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हे आता पटापट सांगून देतो की हे मिनरल्स फॉर्म कसे होतात. बुकमध्ये दिले त्याचे एक्झाम्पल सकट म्हणून ते सांगतो पटकन. तर आपल्या पोटात म्हणजे आपल्या नाही जमिनीच्या पोटात मॅग्मा असतो आणि लाव्हा बाहेर येतो. तर हे जेव्हा थंड होतात तेव्हा काही गोष्टी तयार होतात, म्हणजे दगड वगैरे. तर ते दगड पण मिनरल्सच असतात, जसं की मॅग्नेटाइट आणि मायका. आता जिओग्राफीच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये रॉकच्या चॅप्टरमध्ये हे खूप डिटेलमध्ये दिलंय, ते तिथून बघायचं. आता सध्या एवढं लक्षात ठेवा की म्हणजे जमिनीच्या पोटातून म्हणजे काय लाव्हा किंवा मॅग्मा जरी असला तो थंड झाला त्यातून जे होतं तयार ते आहे मिनरल्स. त्याच्यानंतर दुसरं काय असतं की समजा आता हे डब्बा आहे किंवा वेसल आहे, ह्याच्यात पाणी आहे, मिठाचं पाणी. मिठाचं पाणी म्हणजे काय, NaCl. तर काय असतं की ह्याचं वेपराईज होतं. पाणी आपण उन्हात ठेवलं ते वेपराईज होईल आणि खाली काय राहणार, मिठाचे खडे. ठीक आहे, हे मिठाचे खडे म्हणजे काय, क्रिस्टल्स. तर इथं काय म्हणताय की आफ्टर बाष्पीभवन काही सॉलिड क्रिस्टल्स राहतात, ते पण हेच आहेत, काय म्हणतात, मिनरल्स. जसे की हलाइट आणि जिप्सम. हलाइट म्हणजे NaCl. ठीक आहे, हलाइट आणि जिप्सम असे राहतात बघा. त्याच्यानंतर मिनरल्स, काही मिनरल्स असतात जे ट्रान्सफॉर्म्ड होतात, जसं की कोल आहे. कोल म्हणजे पृथ्वीच्या पोटात असतो, अजून खाली जातो आणि त्याच्यावर समजा काहीतरी पर्वत वगैरे तयार झालं तर प्रेशर तयार होतं त्याच्यावर. प्रेशर तयार झालं की तो अजून जास्त हीट म्हणजे खाली जातो ना जमिनीत, तर हीट पण भेटते त्याला. तर त्याच्यामुळे तो काय म्हणतात, एक तर डायमंड किंवा ग्रॅफाइट मध्ये कन्वर्ट होतो. ते पण असे पण आपले मिनरल्स असतात. चौथी गोष्ट म्हणजे काय, की काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, जसं की ते स्नेल वगैरे असते ना का, गोगल काय. तर गोगल काय वगैरे असतं त्याच्यात, त्यांना बघा हे असे कव्हर्स असतात बॉडीचं प्रोटेक्शनसाठी. तर हे कव्हर्स म्हणजे पण मिनरल्स आहेत. ठीक आहे, तर हे नॅचरल मिनरल्स आहेत. आता हे मेटल म्हणजे नॉन मेटलचे मिनरल्स, मेटलचे मिनरल्स आणि एनर्जीचे मिनरल्स असतात. आता हे आपल्याला माहितच आहे, आपण करतोच एवढं, काही फक्त एकदा वाचून घेतलेली चालेल. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही एनर्जी मिनरल्स काय असतात. एनर्जी मिनरल्स काय आहेत की
जे कोल, मिनरल ऑइल किंवा नॅचरल गॅस जे आपल्या जमिनीच्या पोटात ज्याचे आपण फ्युलसाठी वापरतो ते एनर्जी मिनरल. पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर हे मिनरल्स नाही आहेत. कारण की मगाशी तुम्हाला सांगितलं की जे असेंद्रिय असतात, हे बघा डेफिनेशन मिनरल्सची, की जे असेंद्रिय किंवा इनऑर्गॅनिक असतात तेच मिनरल्स असतात. पण हे ऑर्गॅनिक आहेत. ठीक आहे. तर हे फक्त नावापुरते मिनरल्स आहेत, पण हे मिनरल्स नाहीत ऍक्च्युअली टेक्निकल सेन्समध्ये. कोल, मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून जास्त इम्पॉर्टंट चालू होतं. मेटॅलिक मिनरल्स आणि ओर. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की याच्यावर एमपीएससीने आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर हे आपण थोडं चांगल्या पद्धतीने करू, थोडं ट्रिक ट्रूक लावून. तर आपल्याला माहित आहे की मेटल्स आहेत ते रिएक्टिव्ह आहेत. रिएक्टिव्ह म्हणजे काय? की समजा आपण खिळा वगैरे आहे किंवा म्हणजे लोखंडाचा रॉड वगैरे आहे, तो आपण अंगणात खूप दिवस झाले ठेवला, तर त्याच्यावर काय जंग चढतो. गंज चढणे म्हणजे काय? की तो कशासोबत रिॲक्ट होत आहे. आता कशासोबत होत आहे ते आपण पुढे बघू, पण तो कशासोबत रिॲक्ट होत आहे एवढं समजून घ्या. आता असे बरेचसे मेटल्स आहेत. तर हे कशामध्ये कंबाईंड स्टेटमध्ये सापडतात. कंबाईंड म्हणजे काय? की कंपाऊंड्स वगैरे असतात. जमिनीच्या खाली पण ते कशासोबत रिॲक्ट करणार, बरोबर? ते कंपाऊंड स्टेटमध्ये सापडतात. असे बरेचसे रिॲक्टिव्ह असतात मेटल्स. पण असे सगळेच मेटल रिॲक्टिव्ह असतात नाही, की काही असे आपल्याला फ्री स्टेटमध्ये पण सापडतात. फ्री स्टेट म्हणजे काय? की समजा कॉपर आहे, तर कॉपरच सापडणार. आपण डायरेक्ट काढला, हात घातला, कॉपरच भेटलं. हात घातला, गोल्ड आहे, गोल्डच भेटलं. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला जसं आहे तसेच भेटतात. ठीक आहे. तर ज्यांच्यावर हवा आणि पाण्याचे परिणाम होत नाही, जसे की गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम आणि बिस्मथ, हे आपल्याला जसे याच्यात आहेत पृथ्वीत, म्हणजे जसे आपले जे जे एलिमेंट आहेत, जसे आपल्याला पाहिजे तसेच भेटतात डायरेक्ट. ठीक आहे. आता एक रिएक्टिव्हिटी सिरीज असते. म्हणजे कोणतं जास्त रिएक्टिव्ह आहे, कोणतं सगळ्यात कमी आहे, तर ती आपल्याला बरोबर बघणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यावरून आपल्याला कळतं, की कोणत्या मेटलला किंवा कोणत्या ओरमधून कोणता मेटल कशा पद्धतीने काढायचा आहे, कसा तो निघू शकतो, किती इकॉनॉमिकल आहे, तर हे आपल्याला कळतं. म्हणून आपल्याला हे रिएक्टिव्हिटी सिरीज करणे गरजेचं आहे. ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात, की कोणता जास्त रिएक्टिव्ह आहे, ते पूर्ण ओळीत लावा, हे वगैरे विचारू शकतात. कारण की हे एनसीईआरटी मध्ये पण दिलं आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. तर हे आपल्याला करणे गरजेचं आहे. ह्याची ट्रिक पण आहे, ही पण आपण चांगल्या पद्धतीने करू. आपल्याला सगळे सगळे मीटर्स करायचे नाही. इथं जेवढे दिले तेवढेच करू. कारण की एवढेच आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. तर आपण सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी बघायला गेली तर कोणाची आहे? पोटॅशियम. लगेच रिॲक्ट होतो. म्हणून तो हवेत ठेवता येतच नाही. पोटॅशियम, सोडियम हवेत ठेवता येतच नाही. त्याला केरोसिनच्या अंडर ठेवावं लागतं. ठीक आहे. कारण की जर त्याला हवेत ठेवलं तर ऑक्सिजन सोबत लगेच रिॲक्ट होऊन तो कोरड होऊन जातो. म्हणजे काय? पोटॅशियम ती सिरीज बघून घेऊ. पोटॅशियम, सोडियम, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, हे जे आहेत हे खूप जास्त रिॲक्टिव्ह आहेत. लगेच रिॲक्ट होतात. आता ते इव्हन पाणी किंवा ऑक्सिजन जरी असलं तरी त्यांच्यासोबत रिॲक्ट होऊन जातं. ठीक आहे. इव्हन ते ऍसिड सोबत म्हणजे जवळपास सगळ्या गोष्टीसोबत रिॲक्ट होतात. त्याच्यानंतर कार्बन. आता कार्बन आहे हा मेटल नाही आहे. हे फक्त कंपॅरिझनसाठी इथं याला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर झिंक, आयर्न, टीन आणि लीड, ह्या जे मेटल्स आहेत हे मेटल्स मीडियम रिॲक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजन येतो. हायड्रोजन हा पण मेटल नाही आहे, कंपॅरिझनसाठी आहे. त्यानंतर कॉपर, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम, हे थोडे कमी रिॲक्टिव्ह आहे. खूप कमी रिॲक्टिव्ह आहे. यांचे रिॲक्शन होतच नाही. इव्हन गोल्ड आणि प्लॅटिनम तर आपल्याला जसे आहे तसेच भेटतात. ठीक आहे. तर आपण ह्याची एक ट्रिक बघू, की कशा पद्धतीने हे खाली-खाली किंवा जास्त वाढत-वाढत यांचं काय त्याला रिॲक्टिव्हिटी आहे. तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी पोटॅशियम आहे, सगळ्यात कमी प्लॅटिनम आहे. पोटॅशियम पासून प्लॅटिनम कडे येऊ. तर काय लक्षात काय ठेवायचं? प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ झेब्रा. मला झेब्रा म्हणू नका. इन्स्टेड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर सेव्हज गोल्ड प्लेट. काय म्हणताय? प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ झेब्रा. इन्स्टेड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर सेव्हज गोल्ड प्लेट. कळलं? तर हे असं लक्षात ठेवायचं. प्लीज म्हणजे काय? पोटॅशियम. स्टॉप म्हणजे सोडियम. कॉलिंग म्हणजे कॅल्शियम. लिथियम तुम्ही असंच लक्षात ठेवून द्या. सोडियमच्या नंतर लिथियम. त्याच्यानंतर मी म्हणजे मॅग्नेशियम. ए ॲल्युमिनियम. झेब्रा झिंक. इन्स्टीड आयर्न. ट्राय टीन. लर्निंग लीड. हाऊ म्हणजे हायड्रोजन. कॉपर कॉपर. सेव्स म्हणजे सिल्वर. गोल्ड गोल्ड. प्लेट प्लॅटिनम. ठीक आहे. हे चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. पाठ करा. पाठ करा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सांगितलं पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं पाठ कसं करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला सांगितलं ट्रिक जशी आहे तशीच. हा, तर हे हे त्या सिरीजून आपल्याला हे कळतंय. हे काय आहे? की हे आहेत पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. तर हे आपण बघितलं खूप हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. तर ह्यांचं काय इलेक्ट्रोलिसिस करून आपण ह्यांचं ओर मधून ह्यांचं काय मेटल्स काढतो. ठीक आहे. ह्याला इलेक्ट्रोलिसिस लागतं. आता इलेक्ट्रोलिसिस काय आहे आपण पुढे बघू. जाऊ दे ना, इथं सांगतो. हा, तर इलेक्ट्रोलिसिस काय आहे? की समजा आता हे एक वेसल आहे समजा. वेसल म्हणजे एखादी काही भांड वगैरे आहे किंवा तुम्ही काही डबा-डुबा घेतला आणि इथं वरती लावलंय तुम्ही एक बॅटरी. ठीक आहे. आणि इथे
NaCl चं सोल्युशन आहे. NaCl म्हणजे आपलं जे कॉमन साल्ट असतं ना का मीठ, तर मिठाचं सोल्युशन आहे. आता NaCl म्हणजे काय असतं ऍक्च्युली Na+Cl-. आता Na+ आपण मेटलचा चॅप्टर शिकला होता. तर मेटलच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं की मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे जेव्हा रिॲक्ट करतो तर तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज का बरं असतो? कारण की मेटल्स आहेत हे इलेक्ट्रॉन देतात. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन का बरं देतात ते आपण पुढे बघू, पण ते इलेक्ट्रॉन देतात एवढं लक्षात ठेवा. आपल्याला एवढं कॉमन सेन्स जनरल नॉलेज आहे की इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज असतात. तर एखाद्याने निगेटिव्ह चार्ज दिला म्हणजे त्याच्याकडे काय राहणार? पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, तर मेटल्सकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो एवढं लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय की त्याला आपण काय म्हणलं? कॅटायन. आता कॅटायन का बरं म्हणतो ते पण लक्षात घेऊ. आता इथे आपण Na+Cl- आपण इथे दिलंय. आता हा हे लक्षात ठेवलं आपण कॅटायन आणि जे इलेक्ट्रॉन घेतात त्याला आपण काय म्हणलं होतं? ऍनायन. हे झालंय आपण शिकून. ठीक आहे. हा, तर कॅटायनला आपण पॉझिटिव्ह चार्ज दिला होता. सांगितलं होतं पॉझिटिव्ह चार्ज असतो, ऍनायनला निगेटिव्ह चार्ज असतो. तर आता इथे ऍक्च्युअली काय असतं की पॉझिटिव्ह चार्जला ऍनोड असतो. ठीक आहे, आणि निगेटिव्ह चार्जला असतो कॅथोड. ठीक आहे, तर म्हणजे हे कार्बनचं किंवा एखादी मेटल पण राहू शकतं. हे दोन आहे. तर ॲनोड आहे. तर ॲनोडकडे आता ॲनोड ॲक्च्युअली काय असतो? हा असतो पॉझिटिव्हली चार्ज. इथं दिसतंय पॉझिटिव्ह चार्ज. तर पॉझिटिव्हकडे काय येणार आहे? ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे तो येणार आहे. बरोबर? आता Na आणि Cl हे जर वेगवेगळे काढले, तर जो निगेटिव्ह चार्जवाला जो क्लोरीन आहे, तो कोणाकडे अट्रॅक्ट होईल? पॉझिटिव्ह चार्जकडे. बरोबर? तर समजा ॲनोडकडे जो अट्रॅक्ट होतोय, तो काय झालाय? ॲनायन. ॲनायन. कळलं का? हा ॲनायन निगेटिव्ह चार्ज असतो. लक्षात ठेवा. आणि कॅटायन कन्फ्युज व्हायचं नाही. आता हा जो कॅथोड आहे, कॅथोडकडे काय चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर? निगेटिव्ह चार्जकडे काय अट्रॅक्ट होणार आहे? पॉझिटिव्ह. बरोबर ना? पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होत आहे. तर अट्रॅक्ट काय होत आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे काय? कॅथोड काय अट्रॅक्ट होत आहे? कॅटायन. आता कॅथोड जर निगेटिव्ह आहे, तर कॅटायन काय असणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणून हे कॅटायन आणि ॲनायन असे आहेत. ठीक आहे? कळलं? इलेक्ट्रोलिसिस ही प्रोसेस आहे, की हे स्प्लिट होतात. Na इकडे जातो, Cl सॉरी Na कॅथोडकडे जातो आणि Cl ॲनोडकडे जातो. हेच इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस आहे. म्हणजे यात वेगवेगळे पण लिक्विड घेऊ शकतो आपण. फक्त NaClच घेतो असं नाही. फक्त एक्झाम्पल म्हणून सांगितलं इलेक्ट्रोलिसिस काय असतं. ठीक आहे? हे पुढे पण येईल आपल्याला. काय होतं पेन्सिलला? ठीक आहे. कळलं इलेक्ट्रोलिसिस. तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून कळतंय की हे जे एलिमेंट्स आहेत किंवा हे जे मेटल्स आहेत ह्याचं इलेक्ट्रोलिसिस करून आपण ते ओरमधून काढू शकतो. त्याच्यानंतर ZnFe, Pb आणि Cu म्हणजे काय? झिंक, आयर्न, लीड आणि कॉपर हे जे आहे ह्यांचं रिडक्शन आपण कार्बन मधून, रिडक्शन म्हणजे आपण त्यांना डायरेक्ट कार्बन मधून त्यांचे जे इम्प्युरिटीज आहेत ते काढतो कार्बन देऊन. त्याच्यानंतर Ag आणि Au. Ag म्हणजे काय? सिल्वर आणि गोल्ड. सिल्वर आणि गोल्ड हे आपल्याला जसे आहे तसे सापडतात. म्हणजे आपण हात घातला की गोल्ड काढतो, हात घातला की सिल्वर काढतो. तर आता आपण हे जे हायली रिएक्टिव्ह मेटल्स होते, तर ह्यांचं एक्सट्रॅक्शन कसं करतात ते बघू. आता एक्सट्रॅक्शन म्हटलं तर एक्सट्रॅक्शन म्हणजे काढायचं आहे त्यांना. ठीक आहे. तर हे जे हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत KNaCaMgL म्हणजे काय? पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम. तर ह्यांचं इलेक्ट्रोलिसिस करून आपण काढतो. इथे बघितलं इलेक्ट्रोलिसिस म्हणजे त्याला क्षपण म्हणतात. तर हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तर आता अल्युमिनियम एक्सट्रॅक्शनसाठी ओर्स कोणते आहेत ते बघू. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला माहित पाहिजे. अल्युमिनियम झालं, आयर्न झालं, मॅग्नेशियम झालं, इव्हन कॉपर पण झालं. ह्या जर 4-5 गोष्टींचे आपण जर पाठ केले, इव्हन ट्रिक सकट सगळं जर पाठ केलं, तर आपलं कोणतंही येऊ द्या, तर आपण ऍटलिस्ट काही ना काही एलिमिनेट करू शकतोच. ठीक आहे. तर म्हणून आपण हे ट्रिक सकट पाठ करू. म्हणजे ट्रिक असलं तर इझिली लक्षात राहते. खूप सोपं आहे, काहीच कठीण नाही त्यात. तर काय आहे ह्याची ट्रिक अल्युमिनियमची? आलू भाऊ काल फेल तर क्राय. आपण एक एक करून बघू. बॉक्साईट, क्रायोलाइट, फेल्डस्पर आणि कॅलोनाइट. तर हे कसं आहे? आलू म्हणजे काय? अल्युमिनियम. आलू भाऊ काल फेल तर क्राय. आता आलू म्हणजे काय? अल्युमिनियम. बाऊ म्हणजे काय? बॉक्साईट. कॅल म्हणजे काय? कॅलोनाइट. आणि फेल म्हणजे काय? फेल्डस्पर. आता इव्हन तुम्ही पण जर फेल वगैरे झाले तर रडता ना, तसंच हा आलू भाऊ पण रडतोय. मी नाही रडत, ती वेगळी गोष्ट आहे. पण सगळेच रडतात, तसा अनुभव पण रडतोय. कशासाठी? काल फेल झाला होता तो एक्झाम मध्ये, म्हणून तो रडतोय. काय लक्षात ठेवायचं? अनुभव काल फेल म्हणून क्राय. तर कोणते कोणते आहे? अल्युमिनियमचे बॉक्साईट आहे, कॅलोनाइट आहे, फेल्डस्पर आहे आणि क्रायोलाइट आहे. आता ह्यांचे जे हा जो फॉर्म्युला आहे हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर विचारतात. तर काय आहे? बॉक्साईटचं काय? Al2O3H2O आणि SiO2, Fe2O3 आणि TiO2. आता ह्या गोष्टी आहेत, ह्या परफेक्ट त्याच प्रोपोर्शन मध्ये असतील असं नाही आहे. ठीक आहे. आता सगळ्यात जास्त आपल्याला
अॅल्युमिनियम भेटायला पाहिजे, तर त्यालाच ओर म्हणू, बरोबर. तर हे अॅल्युमिनियम इथे जास्त पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी कमी प्रमाणात असतातच, त्याला कोणत्या बॉक्साईटचं ओर म्हणतात. क्रायोलाइट म्हणजे काय, Na3Al त्यानंतर फेल्डस्पर काय, KCO. हे लक्षात ठेवा, कैसी ओ, कैसी हो म्हणतात नाही का, कोणाला तुम्ही विचारता कैसी हो तुम, तर तेच आहे कैसी ओ, फेल्ड्सवर कैसी ओ. त्याच्यानंतर कॅलोनाइट काय, Al2OH4Si2O5. आता हे तुम्ही लिहून बघा, 4-5 लिहून बघा, लक्षात राहून जाईल तुमच्या पण, म्हणजे आपल्याला फक्त क्लिक झालं पाहिजे तिथं काय आहे काय नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर सोडियम आहे, आपलं अल्युमिनियम झालं सोडियम. सोडियमसाठी काय, रॉक सॉल्ट असतो आणि बोरॅक्स असतो. आता काही जण म्हणतात की क्रायोलाइट पण आहे, पण ऍक्च्युली क्रायोलाइट नाहीये. क्रायोलाइट मधून आपण Na किंवा सोडियम इकॉनॉमिकली जनरली काढत नाही, ठीक आहे. तर क्रायोलाइट आणि जर तुम्हाला बोरॅक्स किंवा रॉक सॉल्ट आलं तर क्रायोलाइट काटायचं. पण जर तुम्हाला ते जर 3-4 स्टेटमेंट दिले आहेत आणि 3-4 हे दिले आहेत की ए आहे, बी आहे, टी आहे, सी आहे आणि किंवा ऑल आहे, तर तेव्हा लागल्यास तुम्ही क्रायोलाइट टाकून द्यायचं. पण जर 3-4 दिले आणि त्याच्यापैकी एकच विचारलाय, बोरॉक्सच विचारलंय किंवा रॉक सॉल्टच विचारलंय, तर क्रायोलाइटला कॅन्सल करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हा, रॉकसाईटला अजून काय म्हणतात, हलाइट पण म्हणतात, लक्षात ठेवा. हलाइट म्हणजे ऍक्च्युली सेम नाही आहे, सिमिलर आहेत. आता त्याचं डिफरन्स लक्षात ठेवायची एवढी काय गरज नाही. ऍक्च्युली जे हलाइट आहे ते मिनरल आहे, ठीक आहे. तर लिहूनच घेतो ना हलाइट, जर आलं वगैरे तर HALITE, हलाइट. हलाइट म्हणजे रॉक सॉल्ट, म्हणजे ऍक्च्युली म्हणजे नसतं ते, पण सिमिलर पकडून चला तुम्ही, ते लक्षात जर ठेवलं की तेच आहे म्हणून तरी चालेल, ठीक आहे. तर हलाइट आहे आणि बोरॅक्स आहे. त्यानंतर पोटॅशियम, पोटॅशियमचं कोणतं, सॅल्टपीटर. ते काय, KnO3, हे लक्षात ठेवून द्या, सॅल्टपीटर KnO3. म्हणजे जे जास्त रिएक्टिव्ह आहे पोटॅशियम आणि सोडियम, त्यांचं काय, साल्ट आहे, साल्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचे कोणते आहेत, कार्नेलाइट आहे, डोलोमाइट आहे आणि मॅग्नेसाइट आहे. तर हे लक्षात कसं ठेवायचं, मार्क कार्ने, मार्क कार्ने, मॅग्नेशियम मार्क कार्ने, मॅग्नेशियम मार्क कार्ने, मॅग्नेशियम मार्क कार्ने. 5-6 दामाना लक्षात राहून जाईल. हा, हे राहिलं होतं आपलं बॉक्साईटची जी प्रोसेस आहे, सॉरी, बॉक्साईटचे जे अॅल्युमिनियमचे जे बॉक्साईट ओर आहे, तर ते आपण बायर्स प्रोसेस आणि हॉल्स मेथडनी काढतो. आता त्याच्या डीप मध्ये जायची गरज नाही आपल्याला, फक्त एवढं लक्षात ठेवा, बायर्स प्रोसेस आणि हॉल्स मेथड. आता बॉक्साईटचं जे ओर आहे त्यात काय काय, SiO2, Fe2O3, TiO2 सापडतं, आपण बघितलेलंच होतं, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ह्या दोन्ही मेथड वेगळ्या आहे, सेम नाही आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. बायर्स प्रोसेस वेगळी आहे आणि हॉल्स मेथड वेगळी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं पहिलं हे झालं, हायली जे रिॲक्टिव्ह होते मेटल्स त्यांचं झालं आपलं. तर आपण सेकंड जे आहे, एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटरी रिॲक्टिव्ह मेटल्स, त्याच्या अगोदर आपण हे बघू घेऊ काय आहे नेमकं. तर ओर आहे, ओरचं आपल्याला कॉन्सन्ट्रेट, म्हणजे जे ओर आहे त्याला कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यातले जे मेटल आहे त्याला कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला काढावं लागतं, बरोबर. त्याशिवाय मेटल्स निघणार नाही. तर त्याची जी प्रोसेस आहे ती आपण एकदा बघून घेऊ. आता जे मेटल्स आहे हायली रिॲक्टिव्ह जे होते त्याचं आपण काय इलेक्ट्रोलिसिस करत होतो ते बघितलं होतं आपण, तर त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट प्युअर मेटलच भेटतं. त्याच्यानंतर जे मीडियम रिॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली 2 प्रकारचे म्हणजे कंपाऊंड सापडतात. कोणते कोणते, कार्बोनेट ओर. कार्बोनेट ओर म्हणजे काय, की CO3 असलेलं, म्हणजे समजा आता Fe आहे, तर Fe सोबत CO3 सापडेल, ठीक आहे. तर म्हणजे ते आपण बघू पुढे फॉर्म्युला काय आहे. तर हे जे कार्बोनेट ओर आहेत ते तसे सापडतात, आणि सल्फाइड ओर म्हणजे काय, की ज्याच्यासोबत ES आहे, ठीक आहे. तर असे सल्फाइड ओर आणि कार्बोनेट ओर असतात. तर कार्बोनेट ओरचं आपण काय करतो, कॅल्सिनेशन, आणि सल्फाइड ओरचं आपण काय करतो, रोस्टिंग. आता रोस्टिंग म्हणजे काय, भाजणे, आणि कॅल्सिनेशन म्हणजे काय, निस्तापन. हे लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारू शकतात की कार्बोनेट ओरचं आपण कॅल्सिनेशन करतो, आणि कॅल्सिनेशन साठी आपण हीट करतो खूप जास्त एअर मध्ये, ठीक आहे. म्हणजे जनरली जे ओर आहेत त्यांना फक्त हीट जरी केलं तरी आपल्याला ते भेटून जातं, पण ते हीट कसं किती एक्सेस एअर मध्ये करावं लागतं जेव्हा ते कॅल्सिनेशन करतोय, म्हणजे किंवा कार्बोनेट ओर असेल तर. पण जर ते सल्फाइड ओर असेल तर त्याला कमी एअर मध्ये हीट करावं लागतं, त्याला काय म्हणतात, रोस्टिंग म्हणतात. तर सेमच इकडे जे लो रिॲक्टिव्हिटी वाले मेटल्स आहेत, जसं की CuS असतं, म्हणजे कॉपर सल्फाइड आहे, कॉपर आपल्याला काढायचं त्याच्यातून, तर त्याला पण आपण रोस्टिंग करतो, ठीक आहे. म्हणजे कमी एअर मध्ये आपण त्याला हिट करतो, तर त्याच्याकडून आपल्याला मेटल भेटतात, ठीक आहे. तर हे प्रोसेस लक्षात ठेवा. कार्बोनेट ओर साठी कॅल्सिनेशन करतो, त्यासाठी जास्त एअर लागतं. सॉरी, कार्बोनेट ओर साठी कॅल्सिनेशन करतो त्याला जास्त एअर लागते, सल्फाइड ओर साठी रोस्टिंग करतो त्याला कमी एअर मध्ये जमून जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, तर त्यांचं आपण एकदा बघून घेऊ.
मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण. तर हे कोणते होते? झिंक, आयर्न, टीन, लीड आणि कॉपर होते. तर ह्यांचं आपण एकदा बघून घेऊ. तर हे सल्फाईड आणि कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये भेटतात, आपण मगाशी बघितलं. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात इम्पॉर्टंट वाला आयर्न आणि कॉपर बघू. तर आयर्नची ट्रिक काय आहे? हेमासिली क्रोमा पॅरी. आयर्नची हेमासिली, आपण असं लक्षात ठेवू, लोखंडाची हेमासिली क्रोमा पॅरी. लोखंडाची हेमासिली क्रोमा पॅरी असंच म्हणा, लोखंडाची हेमासिली क्रोमा पॅरी. आता जे अल्युमिनियमचं काय होतं? आलूबाऊ, काल, फेल, क्राय. आलूबाऊ, काल, फेल, क्राय. आलं लक्षात अल्युमिनियमचं. आणि मॅग्नेशियमचं काय होतं? माग, डोलो, कॅरोनाइट. डोलो नावाची गोळी होती, आपण कोरोनामध्ये लई फेमस झाली होती. तर ती डोलो गोळी लक्षात ठेवा. माग गोळी, कारणे. माग डोलो, कारणे. ठीक आहे. तर आयर्नचे काय होतं? हेमासिली क्रोमा पॅरी. आता हेमा म्हणजे काय? हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट आणि क्रोमेटाइट आणि पायराइट. हे लक्षात ठेवा. आता एक इतर गोष्ट कन्फ्युजिंग जी आहे ती मॅग्नेटाइटची. जे मॅग्नेशियम होतं तिथं काय होतं? मॅग्नेसाइट. ठीक आहे. मॅग्नेशियम तिथं यस आहे, मॅग्नेशियम मध्ये यस आहे, मॅग्नेसाइट तसं आहे. ठीक आहे. आणि मॅग्नेटाइट जर ओर विचारला तो आहे आयर्नचा ओर. ठीक आहे, लक्षात आलं? हे बघा इथे दाखवूनच देतो तुम्हाला, कशाला कन्फ्युजन. हे बघा, मॅग्नेसाइट आहे, हा ओर आहे मॅग्नेशियमचा. ठीक आहे. हा, तर आयर्न ओरची ट्रिक आहे हेमासिली क्रोमा पॅरी. तर हे झाले आपले कोर्स. तर ह्यांचे जे फॉर्म्युला आहे ते पण लक्षात ठेवून द्याल तुम्ही. हेमॅटाइटचे जसं तुम्हाला सांगितलं होतं की मोस्टली इथं काय म्हणतात, कार्बोनेट ओर असतात. तर हे काय? सिडेराइट आहे, FeCO3 आहे. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर कॉपर. आता कॉपरचे पण मॅलाचाइट आहे, कॉपर पायराइट आहे, कॉपर ग्लास आहे आणि क्युप्राइट आहे. आता कॉपर पायराइटचे CuFeS2 आहे. आता जो पायराइट होता हा, तर पायराइटचा फक्त FeS2 असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लीडचे गॅलेन आहे, झिंकचं जिन्साइट आहे, फॉलेराइट आहे आणि कॅलामाइन आहे. हे पण लक्षात ठेवून द्या, एकदा वाचून घ्या. 4-5 वाचले लक्षात राहून जाईल तुमच्या. काय? झिंकचे जिन्साइट आहे, स्फॅलेराइट आहे आणि कॅलामाइन आहे. आणि लीडचा गॅलेन आहे. लक्षात ठेवा, लीडचा लक्षात ठेवून द्या, गॅलेना म्हणून. गॅलेना लीडचा. त्याच्यानंतर एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल, जे कमी रिएक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांचं बघू. पण ते तर आपल्याला माहितीच आहे की ते जनरली आपण हात घातला की सापडून जातं, गोल्ड वगैरे. पण जे कॉपर आहे, तर कॉपर आधी मुक्त अवस्थेत सापडत होते. म्हणजे जसे होते, हात घातला कॉपर भेटला असं सापडत होतं. पण आता तसं नाही भेटत, कारण की ते आपण सगळे काढून घेतले, हात घालू घालू काढून टाकले आपण सगळे. पण आता कसे भेटतात? कॉपर सल्फाईडच्या फॉर्म मध्ये भेटतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला परत रोस्टिंग करावी लागते. काय करावं लागतं? रोस्टिंग करावं लागते. सल्फाईड आपण बघितलं होतं मगाशी. त्याच्यानंतर मर्क्युरी आहे, मर्क्युरीचा कोणता? सिनाबार आहे. सिल्वरचा अर्गेंटाईट आहे, Ag2S. हे बघा, जे कमी वाले आहेत त्यांचे सल्फाईडच्या फॉर्म मध्ये भेटत आहेत, मगाशी बघितले होते आपण. त्याच्यानंतर कोरोजन ऑफ मेटल्स किंवा धातूंचे क्षरण. आता धातूंचे क्षरण किंवा करोजन म्हटलं तर आपल्या डोक्यात लगेच येतं रस्टिंग किंवा लोखंडाला जंग लागणं. पण लोखंडाला जंग लागणं किंवा गंज लागणं, तो फक्त एक करोजनचा प्रकार आहे. आणखी बरेचसे करोजनचे प्रकार आहेत, जसं की कॉपरचा आहे, सिल्वरचा आहे, अल्युमिनियमचा आहे. आता जेव्हा आयर्न होतं त्यालाच फक्त रस्टिंग म्हणतात, बाकीच्याला रस्टिंग नाही म्हणत. कॉपरचं जे होतं त्याला तांब्याचे कळकणे किंवा पेटिनेशन ऑफ कॉपर म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा हे. तर आयर्न जेव्हा मॉइस्ट एअर सोबत रिॲक्ट होतो, दमट हवेत, तर त्याला काय रेडी सबस्टन्स बनतो, कोणता? Fe2O3H2O. तर ह्याला काय म्हणतात? गंज किंवा जंग लागणे. त्याच्यानंतर कॉपर. कॉपर असतो, बघा इथं दिलेलं आहे, रस्टेड शॅकल्स. शॅकल्स म्हणजे साखळी. तर ही जी साखळी होती ही पूर्ण होती एकदम चांदेरी कलरची. तर ह्याला लागला जंग किंवा गंज. तर हा गंज लागून वरती रेडिश कलर झाला. आता ह्याचा पापुद्रा खाली पडेल, परत त्याच्यावर गंज लागल, परत तो पापुद्रा पडेल आणि हे पूर्ण नष्ट होऊन जाईल. ठीक आहे, कळलं? तर हे झालं आयर्नचं गंज लागणं. त्याच्यानंतर कॉपर आहे. कॉपरचा ग्रीनिश लेअर ऑफ कॉपर कार्बोनेट बनतो. जे कार्बन डायऑक्साईड आहे हवेमधलं, तर त्याच्यासोबत ते रिॲक्ट होतं आणि CuCO3 बनतं. काय? CuCO3 कॉपर कार्बोनेट बनतं. तर ह्याला काय म्हणतात? पेटिनेशन ऑफ कार्बन किंवा तांब्याचे कळकणे. त्याच्यानंतर सिल्वर हे हायड्रोजन सल्फाईड सोबत रिॲक्ट होतं आणि काय काळ्या कलरची लेअर बनते. हा, हे कॉपरचं राहिलं तुमचं दाखवायचं. ही जी बाई आहे, ही आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. कुठली आहे? USA मधली. ही USA मध्ये एका समुद्रात उभी आहे 300 वर्षापासून. तर 300 वर्ष आधी हिला कॉपरची बनवली होती. कॉपरची म्हणजे काय? तांबूस कलरची असणार आहे, तांब्याच्या कलरची होती. ती एवढ्या वर्षापासून
मॉइस्ट एअर म्हणजे समुद्रात आहे मॉइस्ट एअर असणार आहे किंवा दमट हवा असणार आहे, त्या दमट हवेत राहू 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 ही झाली हिरवी. तर जी कॉपर सल्फाईड असतं, सॉरी कॉपर कार्बोनेट असतं, ते असतं हिरव्या कलरचं. ठीक आहे, लक्षात ठेवा, पॉयझनस असतं ऍक्च्युली. त्याच्यानंतर सिल्वर झालं का आपलं, हा सिल्वर हायड्रोजन सल्फाईड सोबत राहून काळ्या कलरचं देतं. हे बघा, हे एक व्हेसल होतं एक, तर ते बऱ्याच दिवसापासून चांदीचं होतं आणि ते त्याला आता रस्टिंग झालं, रस्टिंग नाही सॉरी, करोजन लागलंय. कशाचं, हायड्रोजन सल्फाईडचं. काय म्हणतात, सिल्वर सल्फाईड. त्यानंतर अल्युमिनियम आहे, तर अल्युमिनियमचं काय ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडेशन होऊन काय म्हणतात अल्युमिनियम ऑक्साईड. तर अल्युमिनियम ऑक्साईड आहे, हे ऍक्च्युली अल्युमिनियमला प्रोटेक्ट करायचंच काम करते, की परत त्याचं रस्टिंग होणार नाही किंवा सॉरी करोजन होणार नाही. तर ते काय आहे, अल्युमिनियम ऑक्साईड. तर हे पुढे पण बघू आपण की ते प्रिव्हेंट कसं करायचं, त्याच्यामध्येच आहे. तर ह्याला करोजनला प्रिव्हेंट कसं करायचं, जे क्षरण आहे त्याला होऊ कसं द्यायचं नाही, त्याच्यासाठी 4-5 टेक्निक्स आहेत. पहिली म्हणजे गॅल्व्हनायझिंग. गॅल्व्हनायझिंग म्हणजे काय, जस्त विलेपन. जस्त म्हणजे काय, झिंक. तर गॅल्व्हनायझिंग हेच नाव लक्षात ठेवा. एमपीएससी मध्ये गॅल्व्हनायझिंग, गॅल्व्हनायझिंग असं काहीतरी देतील. तर गॅल्व्हनायझिंग इथं दिसते झिंग, तर झिंकचं झिंक लक्षात ठेवा. तर गॅल्व्हनायझिंगला हे कशासाठी, आयर्न किंवा स्टील साठी वापरतात. जसं की खिळे, आता ते डायरेक्ट त्याच्या प्रोसेसमध्ये जायची काही गरज नाहीये. आपण फक्त लक्षात ठेवा, गॅल्व्हनायझिंग हे आयर्न किंवा स्टीलला लावतात. म्हणजे खिळे किंवा पिन्स जे आपण चांदरी कलरच्या बघतो नाही का, जे एकदम नवीन नवीन आणलं, तर त्या असतात हे गॅल्व्हनायझिंग केलेले. त्याच्यानंतर तो पण थर चालला जातो झिंकचा आणि परत ते रस्ट होऊनच जातं. आपण इव्हन मेटलच्या चॅप्टर मध्ये पण बघितलं होतं की आपण आयर्नला झिंक लावतो म्हणून, त्याचं कोरोजन रोखण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर टिनिंग, टिनिंग किंवा कथिलीकरण. आता कथिल म्हणजे काय असतं, टीन. तर टिनिंग, टीन, टीनचं जे मोल्टन टीन असतं, ते कॉपर किंवा ब्रास सारखे जे हे असतात. आता ब्रास आपण बघितलं होतं, ब्रासला काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं, BRAZZ. तर आपण तिथं झिंक असतं, Cu प्लस झिंक असतं. ठीक आहे, Cu प्लस Zn. तर हे असं ब्रास. तर ह्या ब्रासला किंवा कॉपरला लावायसाठी आपण टिनिंग वापरतो. तर जे पॉयझनस ग्रीनिश लेअर येतं कॉपरला, तर ते येऊ नये म्हणून आपण टेनिंग करतो. त्याच्यानंतर अॅनोडायझेशन. हा, हे इम्पॉर्टंट आहे, अॅनोडायझेशन आणि इलेक्ट्रोप्लेटिंग. हे दोन आपल्याला सिमिलर वाटतील पण थोडेसे वेगळे आहेत. थोडेसे वेगळे कसे आहेत ते सांगतो. तर अॅनोडायझेशन हे मोस्टली आपण अल्युमिनियमचं करतो. कधीही विचारलं अॅनोडायझेशन विच ऑफ द फॉलोइंग असे काही ऑप्शन दिले आणि त्याच्यात हे दिसलं अल्युमिनियम, तर अल्युमिनियमला टिक करायचं. ठीक आहे, अल्युमिनियमचं मोस्टली आपण अॅनोडायझिंग करतो. तर अॅनोडायझिंग ची कन्सेप्ट काय आहे, की आपण मगाशी बघितलं होतं इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस. इलेक्ट्रोलिसिस मध्ये आपण एक बॅटरी घेतो, बॅटरीचा जो पॉझिटिव्ह असतो त्याला एक गोष्ट लावतो, त्या गोष्टीला काय म्हणतो, ॲनोड म्हणतो. निगेटिव्हला एक गोष्ट लावतो, त्याला काय म्हणतो, कॅथोड म्हणतो. ते कार्बनचं राहू शकतं, मेटलचं राहू शकतं. ठीक आहे. तर जे पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्हला आपण ॲनोड लावतो. तर ॲनोड एका सोल्युशन मध्ये टाकतो. म्हणजे समजा H2SO4 मोस्टली असतं किंवा आणखी बरेचसे सोल्युशन्स असतात, त्यात आपण टाकतो. तर त्याच्यामधून जे कॅटायन्स असतात, कॅटायन्स कुठे जाणार, कॅथोडकडे जाणार. ॲनायन्स कुठे जाणार, ॲनोडकडे जाणार. तर ॲनोड काय आहे आपलं इथे, आपण इथे अल्युमिनियम लावतो. ॲनोड ॲज अ अल्युमिनियम लावतो आणि अल्युमिनियमला ॲनायन्स इथे येतात आणि इथे चिपकतात. ठीक आहे. तर हे जे चिपकतात हे काय बनतं, अल्युमिनियम ऑक्साईड बनतं. हे अल्युमिनियम ऑक्साईडमुळं कॉपरचं अंदरच्या सॉरी अंदरच्या अल्युमिनियमचं प्रोटेक्शन होतं. म्हणजे याला आपण रस्ट करतो, रस्ट नाही सॉरी, करोड करतो ऑलरेडी, करोड करतो. करोड ह्याच्यासाठी करतो की याचं परत करोडेशन झालं नाही पाहिजे म्हणून, कळलं. हा, तर हे असतं अल्युमिनियमचं अॅनोडायझेशन. त्याच्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग पण सेमच असतं, सिमिलरच असतं. इथे काय असतं की जे लेस रिएक्टिव्ह मेटल असतं, त्यांना जे मोर रिएक्टिव्ह मेटल्स असतात, तर त्याच्यानी त्यांना प्लेटिंग केली जाते. जसं की सिल्वर प्लेटिंग आहे. तर सिल्वर म्हणजे काय, सिल्वर लेस रिएक्टिव्ह आहे. तर जे मोर रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, तर त्यांना सिल्वरची प्लेटिंग करायची, म्हणजे ते परत कुठं रिॲक्ट करणार नाही. जसं की हा एक चमचा आहे अल्युमिनियम. तर अल्युमिनियमचा चमचा आहे, आपल्याला माहिती आहे अल्युमिनियम लवकर रिॲक्ट करतं. तर ह्या अल्युमिनियमला एका सोल्युशन मध्ये टाकायचं आणि जे एनोड आहे, तर समजा इथे हा काय म्हणतात त्याला, सिल्वर आहे, तर सिल्वरचं इकडे जाईल. कळलं का. आता ते कसं जाईल, काय जाईल, एवढं खूप जास्त डीप मध्ये जायचं नाही, पण एकदा सांगून देतो की हा जो सिल्वर आहे, तो समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर जो म्हणजे हा जो सिल्वर बाहेर निघल, तर ह्याला अटॅच काय होईल, इथं जे सोल्युशन आहे, सोल्युशनचं जे ॲनायन्स आहेत, ते ह्याला अटॅच होतील आणि ह्याचे जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, ते इकडे यायला लागतील. कळलं का. हा, नसेल कळलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, एवढं काही इम्पॉर्टंट नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रोसेस काय काय असते, एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि अॅनोडायझिंग नावाचे काही गोष्टी असतात. ठीक आहे.
त्याच्यानंतर अलोईंग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. मग एक डायरेक्ट अलायवर एक सेपरेट चॅप्टर मध्ये एक मोठा टॉपिक घेतला होता आपण अलायचा. ठीक आहे, की आपण संमिश्र करतो वेगवेगळे मेटल्स वगैरे. तर तर त्याचा पण वन ऑफ द पर्पज हेच असतं, करोजन थांबवण्याचं. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे ब्रॉन्झ आहे, स्टेनलेस स्टील वगैरे आहे. इथे जे प्रपोर्शन दिले हे डायरेक्ट स्टेट बोर्डाच्या बुकमध्ये आहे, म्हणून हे प्रपोर्शन दिले, पण प्रपोर्शन थोडेफार इकडे तिकडे चेंज होतच राहतात. ह्याच्यानंतर धातुकांचे सहतीकरण किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. आता जे ओर्स आहेत, तर ह्या ओर्स मधून जर गँग किंवा मृदा अशुद्धी आहे, तर ह्या गँगला की नाही आपण गंगूबाईच म्हणू. तर गंगूबाईला जर आपण ओर मधून बाहेर काढलं, त्याला काय म्हणू? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय, की आपल्याला मेटल लवकर लवकर भेटत जाईल. ठीक आहे, तर हे सेपरेटिंग गंगूबाई फ्रॉम ओर्स. तर अशा काही मेथड्स आहेत, 4 मेथड्स आहेत, ते आपण एक करून बघू. पहिली आहे ग्रॅव्हिटेशन सेपरेशन. ग्रॅव्हिटेशनने सेपरेशन करायचे, त्याच्यामध्ये 2 मेथड आहे. पहिले विल्फी टेबल मेथड. विल्फी टेबल म्हणजे काय, की असा एक हलणारा टेबल, असं व्हायब्रेट करणारा टेबल असतो. हा जो टेबल आहे व्हायब्रेट करत असतो. ठीक आहे, आणि इथून जो ओर असतो, ओरचा पावडर सोडतात, म्हणजे ओरला आधी बारीक बारीक करायचं, तो इथून सोडायचं. इथे पाणी असतं, पाणी त्या ओर सोबत भेटतं, इथे येतं. ठीक आहे, आता ह्या पाण्यासोबत जे गंगूबाई आहे, ह्या पाण्यासोबत इकडे येईल, आणि हे जे व्हायब्रेट करत असतं, ह्याच्यातला जो ओरचा जो मेन आहे, काय त्याला आपल्याला जे पाहिजे आहे मेटल वगैरे, ते जड असतं, तर इकडे येईल. ठीक आहे, आणि इकडे कॉन्सन्ट्रेट होऊन इकडे ओर भेटेल आपल्याला. आणि जी गंगूबाई आहे ती इकडे खाली येईल आणि इकडे पडेल. ठीक आहे, हे गंग इकडे पडेल, गँग इकडे पडेल, आणि ओर इकडून भेटेल आपल्याला. तर हा आहे विल्फी टेबल. विल्फी टेबल म्हणजे काय, व्हायब्रेटिंग टेबल असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे हायड्रोलिक सेपरेशन. हायड्रोलिक म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे हायड्रोलिक म्हणजे काय असतं, वॉटरशी रिलेटेड. आता वॉटरशी रिलेटेड म्हणजे काय, की आपल्याला इथून एकदम जास्त फोर्स मधून आपण इकडून पाणी सोडतो, पण त्याच्या अगोदर काय करतो, की इथं ऑलरेडी पाणी असतं, आणि ह्या पाण्यामध्ये एक पावडर ओर, म्हणजे बारीक बारीक करून जे ओर आहे तिला बारीक बारीक करायचं आणि त्याला सोडायचं, म्हणजे धातुक आहे त्या धातुकाला इथं सोडायचं. आता धातुक काय असणार आहे, म्हणजे जे धातुक आहे, जे मेन मेन मेटल आहे ते जड असणार आहे, आणि जी माती आहे ती हलकी असणार आहे. आणि जर पाण्याने आपण इथं फोर्सनी जर देऊ, तर जे मेटल्स आहेत ते खाली खाली येईल. बरोबर. आणि जे ओर आहे, मेटल कॉन्सन्ट्रेटेड ओर आहे, ते खाली येईल. जी माती आहे आणि जी गंगूबाई आहे ती खाली पडेल. बरोबर. हा, तर गंगूबाई इथून वरतून खाली पडते. तर असं झालं हायड्रोलिक सेपरेशन आणि विल्फी टेबल मेथड. म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड आहे म्हणून. आता इथं पण ग्रॅव्हिटेशन आहे ना, कारण की मेटल्स जड आहे म्हणून हे खाली खाली येतात. इथे पण तसंच आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे चुंबकीय विलगीकरण. चुंबकीय विलगीकरण म्हणजे काय, आपल्याला डायरेक्ट लक्षात येते, की जे कोणते मॅग्नेटिक पदार्थ असणार आहेत ते दुसरीकडे जातील, जे नॉन मॅग्नेटिक असणार आहेत दुसरीकडे जाणार आहे. बरोबर. तसंच इथे एक एक्झाम्पल घेतलंय, की कॅसेटेराइड. तर हे एक टीनचा ओर आहे. ठीक आहे, कॅसेटेराइड हा टीनचा ओर आहे, आणि त्याच्यामध्ये एक नॉन मॅग्नेटिक पदार्थ कोणता असतो, स्टॅनिक ऑक्साईड. आणि जो मॅग्नेटिक जो पदार्थ असतो तो कोणता असतो, फेरस टंगस्टेट. फेरस टंगस्टेट आपण टंगस्टनचा बघितला होता. टंगस्टनचा सिम्बॉल बघितला होता, डब्ल्यू. बरोबर. तर Fe WO4, तर हा जो असतो, हा चुंबकाकडे अट्रॅक्ट होतो. तर ही प्रोसेस कशी असते, हा जो मॅग्नेटिक रोलर आहे, तर इथून काय त्याला ओर जाते. त्या ओर मध्ये वेगवेगळ्या 2 गोष्टी आहेत, एक मॅग्नेटिक, नॉन मॅग्नेटिक. जी मॅग्नेटिक गोष्ट आहे, तर ह्या कन्व्हेअर बेल्टला चिपकलेली असते, ती चिपकून इकडे खाली येते. ठीक आहे, खाली येते आणि इकडे पडते. आणि जी नॉन मॅग्नेटिक आहे इकडे पडते. कळलं? सेम एवढंच आहे, बाकी काही नाही याच्यात. त्याच्यानंतर फ्रॉथ किंवा फेनतरण फ्लोटेशन मेथड. आता फ्रॉथ म्हणजे काय, फेस वगैरे टाईप काहीतरी येतोय. आता तो कसा येईल तो बघू आपण. तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, की हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक. हायड्रोफोबिक म्हणजे काय, फोबिया असतो म्हणजे काय, विरोधी, जल विरोधी. हायड्रोफोबिया, हायड्रोफोबिक जल विरोधी. आणि हायड्रोफिलिक म्हणजे काय, जलस्नेही, म्हणजे जो पाण्यासोबत राहू शकतो तो म्हणजे हायड्रोफिलिक. जो पाण्यासोबत राहू शकत नाही तो म्हणजे जलविरोधी. आता पाण्यासोबत राहू शकत नाही म्हणजे तो मे बी कोणत्यातरी ऑइलमध्ये राहू शकतो. तर जो ऑइल सोबत वेट होतो तो एक सबस्टन्स आहे, तो कोणता, मेटल सल्फाइड्स असतात. आणि गंगूबाई काय असते, ती पाण्यासोबत रिॲक्ट होते किंवा वेट होते पाण्याने. ठीक आहे, तर हे झिंक ब्लेंड किंवा कॉपर पायराइट वगैरे असतं, तर त्यांना त्यासाठी ही मेथड यूज करतात. तर इथं करतात कसं बघा, एक ढवळणी असते, म्हणजे एक हे पूर्ण एक व्हेसल वगैरे काहीतरी असतं, आणि त्याच्यामध्ये ऑइल आणि पाणी हे असं मिक्स करून टाकतात. ठीक आहे, आणि इथे एक ढवळणी असते, वरतून हवेचा पुरवठा असतो, जेणेकरून खाली बुडबुडे येतील, बुडबुडे वरती येतील, आणि इथे वरती फेस निर्माण होईल. तर अशा पद्धतीचं हे असतं. ठीक आहे,
तर खालची ढवळणी अशी ढवळत असते आणि आपण इथून जे धातू किंवा ओर असतं त्याची बारीक बारीक करून टाकतो. आता बारीक बारीक करून टाकल्यावर काय होतं की त्या ओर मधले जे हायड्रोफोबिक आहे, हायड्रोफोबिक कोणते होते, हे जे सल्फाइड ओर होती ते हायड्रोफोबिक होती, म्हणजे पाण्याच्या विरोधी होती, म्हणजे पाण्यात मिक्स नाही होणार. तर मिक्स नाही होणार म्हणजे काय, हे जे बुडबुड्यासोबत जे ऑइल आहे, जे ऑइल वरती वरती जात आहे त्याच्यामध्ये ते येणार बरोबर, आणि वरती जे फेस निर्माण होणार त्याच्यात असणार ते. हा फेस जो आहे, हा फेस आपण बाहेर इकडे काढतो, तर हा बाहेर फेस येतो म्हणजे तो फ्रॉथ असतो. तर ह्याच्यात आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सल्फाइड ओर भेटतो. तर आणि जी गंगूबाई असते ती इकडून खाली पडते. काय, मृदा अशुद्धी किंवा गँग. कळलं? तर हे झालं आपलं फ्रॉथ. त्याच्यानंतर लिचिंग, लिचिंग किंवा अपक्षालन. आता लिचिंग जी असते ती काय असते, एखादी ओर आहे त्याला भिजवून ठेवायचं असतं, कोणतरी पर्टिक्युलर सोल्युशन असतं त्याच्यामध्ये भिजवून ठेवायचं बऱ्याच वेळासाठी. तर त्याच्यानंतर जो ओर आहे तो डिझॉल्व्ह होतो, कारण की त्याच्यात काहीतरी स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन होतं, आणि जे गँग आहे किंवा गंगूबाई आहे ती रिॲक्ट होत नाही आणि ते डिझॉल्व्ह होत नाही सोल्युशन सोबत. ठीक आहे, म्हणून ते आपण सेपरेट करू शकतो इझिली. तर असं आहे लिचिंग. ते कशासाठी, बॉक्साईटसाठी वगैरे यूज करतात, NaOH आणि Na2CO3 मध्ये वापरतात ते. त्याच्यानंतर मिनरल फ्युल्स. आता मिनरल फ्युल्स हे ऍक्च्युली काही मिनरल नसतातच, पण इथे का घेतलंय, कारण की पुस्तकात दिलं होतं म्हणून इथे घेतलंय. दुसरीकडे कुठे टाकायला जागा पण नव्हती, मी इथं मिनरल फ्युल्स घेतले, पण ऍक्च्युली हे मिनरल्स नसतात. तुम्हाला सांगितलं मिनरल्स काय असतं, मग स्टार्टिंगच टाकलं होतं, सांगितलं होतं की जे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात तेच मिनरल्स असतात. पण हे इनऑर्गॅनिक नसतात, पृथ्वीच्या पोटात ऑर्गॅनिक गोष्टींपासून बनलेले असतात. पण हे पृथ्वीच्या पोटात सापडतात म्हणून त्यांना असं जस्ट नाव दिलंय मिनरल फ्युल्स. मिनरल फ्युल्स कोणते कोणते आहेत, कोल आहे, मिनरल ऑइल आहे म्हणजे खनिज तेल आहे, नॅचरल गॅस आहे, त्याच्यानंतर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे, LPG आपण जी वापरतो घरात ती. तर आता पहिले कोल बघू. कोलचं आपल्याला माहिती आहे कसं बनतंय, की जे आधीचे प्राणी वगैरे होते किंवा झाडं वगैरे होते ते जमिनीच्या खाली दबल्या गेले आणि खूप दिवसापासून जमिनीच्या खाली आहे. जमिनीच्या खाली काय असतं, तापमान असतं आणि ते तापमानामुळे हळूहळू त्याचं कन्व्हर्जन कोलमध्ये होतं. ठीक आहे. तर कोलमध्ये होताना सगळ्यात आधी पीठ होतं, त्याच्यानंतर लिग्नाईट होतं, त्याच्यानंतर बिट्युमिनस होतं आणि त्याच्यानंतर अँथ्रासाइट असतं. तर हेच ऑर्डर आहे कशाचा, कार्बन कंटेंट असण्याचा. तर अशा प्रकारे याचं कार्बन कंटेंट वाढत जातं. तर अँथ्रासाइट जो काय म्हणतात कोल असतो, ते सगळ्यात जास्त कार्बन कंटेंट असतं, नंतर कमी कमी होत जातं. अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीठ. तर हे लक्षात ठेवायसाठी पण अल्फाबेटिकलच आहे, ABLP. ठीक आहे. त्यानंतर मिनरल ऑइल. मिनरल ऑइल हे खनिज तेल किंवा पेट्रोलियम म्हणतात याला. ठीक आहे. तर हे काय आहे, लिक्विड फ्युल असतं, आपल्याला माहिती आहे लिक्विड असतं. मिनरल ऑइल असतं जे आपण बॉम्बे हाय मधून वगैरे काढतो ते. तर ते जे ह्याच्यासारखंच बनतं, ऑर्गॅनिक सबस्टन्स किंवा जे समुद्रात जे मासे वगैरे होते ते ते पाण्यात दबून, म्हणजे पाण्यात म्हणजे पाण्याच्या खाली जी जमीन आहे त्याच्या खाली जाऊन ते पेट्रोलियम मध्ये कन्वर्ट होतात. तर हे कुठं, ऑइल सँड किंवा शेल, सँडस्टोन, लाईमस्टोन याच्यामध्ये सापडतात ते. तर कुठून लोएस्ट टू हायेस्ट प्युरिटी कशी आहे, टार. सगळ्यात इम्प्युअर काय असतं, टार. ठीक आहे, एकदम काळपट असतं ते. त्यानंतर ल्युब्रिकेटिंग ऑइल असतं, त्यानंतर डिझेल बनतं, त्यानंतर केरोसिन बनतं, त्यानंतर नेफ्ता बनतं, त्यानंतर पेट्रोल गॅसोलिन बनतं, त्यानंतर सगळ्यात शेवटी ॲव्हिएशन फ्युल बनतं. तसे आहे खनिज तेल. त्यानंतर नॅचरल गॅस हे पण जवळपास असंच बनतं. आणि हे जिथे जिथे हे सापडतं, काय म्हणतात, ऑइल्स वगैरे, ऑइल वेल्स वगैरे आहेत, तर जिथे जिथे सापडतात तिथंच असोसिएट असतं. आणि काही काही ठिकाणी नॅचरल गॅस एक सेपरेट पण असतं. आय थिंक कुठेतरी अफगाणिस्तान नाही ताजिकिस्तान एक्झॅक्ट, म्हणजे ते सेंट्रल एशियनच कंट्री आहे, एक्झॅक्ट लक्षात नाही कोणती कंट्री आहे. तर तिथं एक म्हणजे नॅचरल गॅस एक हे होती, विहीर होती. तर तिथं एकदा आग लागली आणि ती आग अजूनही चालूच आहे. खूप वर्ष झाले त्याला, आणि ती आग अजूनही चालू आहे. एक्झॅक्ट लक्षात येत नाही मला त्या कंट्रीचं नाव, सांगेल कधीतरी तुम्हाला. तर असं आहे नॅचरल गॅस. तर ती जिथं जिथं पेट्रोल भेटतं तिथं भेटतं, आणि जिथं म्हणजे एकदम सेपरेट वेगळी पण भेटू शकतं. तर त्याचे मेन कंपाऊंड कोणते कोणते असतात, मिथेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे आणि ब्युटेन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मिथेनच असतं मॅक्झिमम टाईम, पण हे जे तीन आहेत बाकीचे हे पण सापडतात थोड्या प्रमाणात. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस किंवा LPG. तर हे कशामुळे भेटतं, की जी क्रूड पेट्रोलियम आहे त्याला आपण रिफाईन जेव्हा करतो, रिफाईन करता करता आपल्याला सोबत सोबत गॅस पण भेटतो. ठीक आहे. तर हा जो पेट्रोलियम गॅस आहे ह्याला आपण 1/240, म्हणजे समजा जर 240 प्रेशर आहे त्याचा एकदम 1 करायचं प्रेशर. ठीक आहे. एवढा प्रेशर केल्यावर ते लिक्विड बनतं. ठीक आहे. आणि ते लिक्विड आपण आपल्या सिलेंडरमध्ये ठेवतो. असं सिलेंडर असतं ना, तशा सिलेंडरमध्ये आपण ठेवतो.
आता हे जे गॅस आहे एलपीजी गॅस ही ऑर्डरलेस असतं म्हणजे याचा वास नसतो. पण थोडं आपण इथाईल मार्कॅप्टॅन आपण टाकतो त्याच्यात की ज्याच्यामुळे आपल्याला वास यावा आणि आपलं कळावं की गॅस सुटलाय म्हणजे जो एलपीजी गॅस आहे तो लीक झालाय. सॉरी, एलपीजी गॅस आहे तो लीक झालाय. सॉरी, खोकलाय मला, तरी मी लेक्चर घेतोय खोकलता खोकलता. मध्ये मध्ये त्रास झाला असेल तर सॉरी, डिस्टर्ब होते बऱ्याचदा. तरी जाऊ द्या, हा संपलंच आहे ना आपलं. हे सांगितलं तुम्हाला. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस वगैरे असतं, असं असतं 1/24 हे लक्षात ठेवा. बाकी जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. आणि हे पण एक लक्षात ठेवा, आपण हे टाकतोय इथेल मॅक्रोप्टॅन. ठीक आहे. आणि हे ऑर्डरलाइज गॅस वगैरे असतं. तर असा आपला हा चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. तर आपण डायरेक्ट नेक्स्ट चॅप्टर मध्ये भेटूयात. ठीक आहे. लय मोठा चॅप्टर होता का? नाही. चलो फिर, बाय.